हर्ष अडसूळ यांच्या स्पर्धेमध्ये मोहित आणि थॉमस ही जोडी दाखल झाली आहे. चला पंच मॅच सुरू करूयात आपण आता, कारण मॅच झाली त्याला सुद्धा आता 20-25 मिनिटं झालेली आहेत, त्याच्यामुळे सुरुवात करायची प्लीज. अरुण यादव येतात बॉलिंगसाठी. मागील 2 वर्ष या अरुण यादव यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. तर महत्त्वाच्या मॅचकडे सिल्वर स्टार इन ॲक्शनमध्ये पहिला मिळेल. इन ॲक्शनमध्ये सिपा स्ट्रायकर रॉयल वॉरियर या टीमला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार या टीमला आपण पाहतोय. मोहित तमायशेकर, थॉमस डायस ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकवर मोहितला आपण पाहतोय. अरुण यादव बॉलिंगसाठी आहेत. मागील मॅचमध्ये जयेश शेजवळ नावाचं वादळ आलं होतं आणि काय बॅटिंग केली होती. 44 धावांची नाबाद खेळी 10 बॉलमध्ये त्यांनी केली आणि तेच वैशिष्ट्य राहिलं होतं त्या पहिल्या मॅचचं. मोहित तमायशेकर बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहिला मिळतात आपल्याला. या युवा खेळाडूची बॅटिंग सध्या चर्चेचा विषय आहे. अर्धशतक केलं होतं मान्सून ब्लास्टमध्ये सुद्धा या प्लेअरने. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. बॉलर स्वतः बॉलच्या पाठी निघालेत. 1 धाव मात्र तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने सुरुवात होते. पहिल्याच बॉलवर 1 धाव घेतली गेलेली आहे. या रबर बॉलच्या आणि पावसाळी क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा असते आणि आज आपण भाईंदर बॉईज त्याचबरोबरीने जे स्पोर्टची ही स्पर्धा सातत्याने चर्चेत पाहायला मिळते. बॉलिंग करण्यासाठी तेवढी परिस्थिती अनुकूल नाही आहे. थोडासा चिखल आहे, परंतु हे स्वाभाविक आहे. जर तुम्हाला पावसाळी क्रिकेट खेळायचं तर तुम्ही कोणत्याही वातावरणामध्ये कंडिशनमध्ये क्रिकेट खेळायला शिकलं पाहिजे. हो, थॉमस यांच्यासाठी टाकला बॉल. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय खरा. दोन धावा धावफलकावर. 2 बॉल 2 वेगळ्या टप्प्यावर पाहायला मिळाले. पहिला थोडासा पुढे होता, दुसरा थोडासा मागे टाकला, परंतु शरीराच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. अरुण यादव चांगली सुरुवात त्यांच्याकडून होते. मोहित तमायशेकर 5-5 ओव्हरच्या असणाऱ्या महत्त्वपूर्ण मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये. हे सगळे व्यावसायिक गटातील खेळाडू येणार आहेत. ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉल आणखी बाहेर जाताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक भावेश पवार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसातील या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. तीन धावा धावफलकावर आहेत. पाण्यात बॉल पडतोय, त्याच्यानंतर बॉल आणखी बाहेर गेला. व्हाईट बॉल पुन्हा आणि आणखी 1 धाव जोडीला सुद्धा मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाते. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मीरा भाईंदर या अगदी वेगाने प्रगती करतंय. झपाट्याने प्रगती करणारं शहर म्हणून देखील मीरा भाईंदरची ओळख राहिली आहे. पूर्वीच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर मासेमारी म्हणजे आजही मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणावर इकडे आहेत. कोळी बांधव त्याचबरोबरने मिठागरं या पलीकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर आजही पाहायला मिळतात आपल्याला. असा संपूर्ण परिसर आहे. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा हलकासा बाहेर कट देखील बॉल होताना पाहायला मिळाला. आणि गुजरात म्हणा, राजस्थान म्हणा किंवा दिल्ली म्हणा, या रस्त्याने जर तुम्ही येत असाल तर मीरा भाईंदरमधून तुम्हाला प्रवेश करावा लागतो. फाउंटन हॉटेलपासून जो मीरा भाईंदर सुरू होणार दहिसरपर्यंत आणि मग मुंबई
म्हणजे मुंबईत यायचं तर पहिलं तुम्हाला या बाजूने यायचं असेल तर मीरा भाईंदर लागणार, असं हे महत्त्वाचं शहर आहे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव तर तिकडे घेतली जाते. दुसरीचाही कॉल दिला जाईल का? फिल्डर येत आहेत परंतु थांबवले. थोडंसं घसरणं, थोडंसं पडणं हे स्वाभाविक आहे या खेळात, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. सात धावा धावफलकावर आहेत. काही एक्स्ट्राच्या रन आल्या खऱ्या, परंतु पुन्हा एकदा ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय गोलंदाजांचा, अरुण यादव यांचा. आणि दुसऱ्या बाजूला मोहित तमायचेकर, थॉमस डायस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिवस अंतिम आहे या स्पर्धेचा आजचा, आणि आजच्या अंतिम दिवशी बाजी कोण मारणार याची देखील चर्चा आहे. हा बॉल थोडासा पुढे केला होता मोहित तमायचेकर. टायमिंग खूप चांगलं आहे या खेळाडूचं, तेच केलंय. बॉलला लांब लचक पाठवलंय, 6 धावांसाठी षटकार मारलाय. चांगला फटका थोडासा पुढे केला होता. आतापर्यंत बॉल थोडेसे मागे ठेवण्याचा प्रयत्न होता. हा बॉल थोडासा आवाक्यात केला आणि मग तिकडनं षटकार खेळलाय. खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. आणि रबर बॉल क्रिकेट आम्ही सातत्याने सांगत असतो की यासाठी ताकदीची आवश्यकता नाही, यासाठी टायमिंगची आवश्यकता आहे. कारण या बॉलला बाउंस जास्त असतो. एकदा पंच केला तरी बॉल खूप लांबवर जातो. जे जयेशने आपल्याला दाखवलं काल, थॉमसने दाखवलं काल याच मैदानामध्ये, काल कबीरने सुद्धा दाखवलं, काल आमिर दाफेदारने सुद्धा दाखवलं, आज सकाळच्या सत्रात जयेश शेजवळने दाखवलेलं आहे कशी बॅटिंग करायची या मैदानात. आता मोहित सुरुवात झाली आहे. एक षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. चांगला बॉल मनगटाच्या साह्याने फक्त ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे खऱ्या अर्थाने क्रिकेटचं सूत्र आहे. चांगल्या बॉलला सन्मान द्या, खराब बॉलवर मोठे स्ट्रोक खेळा आणि आपल्या टीमसाठी धावा कमवा. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे सिल्वर स्टार. गेल्या काही वर्षात सिल्वर स्टारची सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना पाहायला मिळाली आहे. आणि मागील 2 हंगाम जर पाहिलं तर सिफा स्ट्रायकर रॉयल वॉरियरने सुद्धा गाजवलेत. म्हणजे पावसाळ्याचे शेवटचे 2 महिने आणि उन्हाळ्याची आणि पावसाळ्याची सुरुवात ही सिफा स्ट्रायकर रॉयल वॉरियरच्या सुद्धा नावावर आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा, तिकडे मात्र यष्टीरक्षक आहेत. पहिली ओव्हर संपते. धावसंख्या झाली आहे 14, बिनबाद 14 धावा. रॉयल वॉरियर सिफा स्ट्रायकर. अहमद आलेत गोलंदाजीसाठी. अहमद शाह पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अहमद बॉलिंगला दाखल झालेले आहेत. मोहित तमायचेकर यांच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी रन आल्या. त्या धावसंख्येला कुठेतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न, आणि त्यासाठी अहमद यांना सिल्वर स्टारसाठी आमंत्रित केलंय. हा बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर थोडासा बाउन्स, थोडासा कट, थोडासा स्विंग, दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि त्याच्यामुळे डॉट बॉल आलाय. सुरुवात अहमदने चांगली केली आहे. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला तर मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅटरला खेळणं तेवढंही सोपं नसतं, कारण फुटवर्क करणं तेवढं सोपं नसतं. अहमदचा पहिला बॉल खूप चांगला राहिलाय. डॉट बॉलने सुरुवात केली अहमद यांनी. समोर मोहित. हा बॉल थोडासा पुढे केलेला आहे. बॅटची कडा याही वेळेला, परंतु पाठीमागे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. युवा खेळाडूंच्या जोडीला भावेश पवार या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. बरेचसे यंगस्टर गेल्या काही हंगामात जर पाहिलं तर बरेचसे यंगस्टर या सिल्वर स्टार टीमच्या माध्यमातून देखील येताना पाहायला मिळाले. आणि सगळ्या टीम सातत्याने युवा खेळाडूंना प्रस्तुत करतायत आणि हे युवा खेळाडू सुद्धा मात्र या संधीचं सोनं करताना पाहायला मिळत आहेत. कारण आता क्रिकेट बदललंय, खूप मोठ्या संधी आहेत यानंतर यांना. हो या वेळेला दांडी 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 गुल माघारी परतताना पाहायला मिळत आहे. थॉमस डायस. अहमदला बॉलिंगला आणणं खूप महत्त्वाचं राहिलं आणि इकडे विकेट, पहिली विकेट आलेली आहे. थॉमस आउट.
नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने चाललेले आहेत. अमय आगाशे याच मीरा भाईंदर परिसरातील खेळाडू आहेत. मीरा भाईंदरचे चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून अमय आगाशे यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे जाणकार या मॅचला पाहण्यासाठी येत आहेत. कारण भाईंदर मीरा रोड हा परिसर आज नाही तर कित्येक वर्षापासून क्रिकेटमध्ये चर्चेत आहे आणि भाईंदरकरांना क्रिकेट आवडतं. आणि नुसतं आवडत नाही, त्यांनी राज्यसुद्धा केलं आहे. कित्येक दिग्गज खेळाडू या परिसराने दिलेत. कित्येक क्रिकेट खेळाडू सुद्धा दिलेत आणि कित्येक क्रिकेट समालोचक सुद्धा मीरा भाईंदरने दिलेले आहेत. हो, पुरस्कर्ते सुद्धा आहेत, त्यांचाही उल्लेख आवर्जून करू. आयोजक सुद्धा आहेत. आल्या आल्या पहिलाच बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल हवेत आहे आणि तिकडे षटकार. झाडाला जर बॉल लागला असेल तर कळवतात कमिटीकडनं षटकार असणार आहे आणि आल्या आल्या षटकार खेळलाय अमय आगाशे. या मैदानाचा अंदाज त्यांना आहे. अमय आगाशेने धडाक्यात सुरुवात केली आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पाठीमागे मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे घेतली जाते. दुसरीचाही कॉल दिला जातोय का? धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात या स्पर्धेसाठी. धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 22 धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना पाहायला मिळते. षटक चांगलं चाललं होतं, त्यानंतर अमय आले, त्यांनी मात्र मारलेला हा षटकार धावसंख्येला 6 ने पुढे घेऊन गेलाय. म्हणजे ही मॅच चांगली होणार आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. अमय आगाशे एका बाजूला आहेत, मोहित तमायचेकर एका बाजूला आहेत. धावसंख्या 22 झाली आहे. ओव्हर नंबर आपण पाहतो या ठिकाणी 2. पाच षटकांचे हे महत्त्वपूर्ण सामने या स्पर्धेतील आपल्या भेटीला येणार आहेत. मोहित तमायचेकर, युवा टॅलेंट. हा बॉल पाण्यात पडल्यानंतर खाली राहिलाय. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी जर का राऊंड द विकेट एखादा बॉलर येत असेल आणि पाण्यात बॉल पडत असेल तर तो दोन गोष्टी होत आहेत. या अगोदर एक झालं, पाण्यात पडल्यानंतर तो बॉल बाहेर गेला आणि पाण्यात पडल्यानंतर बॉल थोडासा खाली सुद्धा राहतो. म्हणजे तो गोलंदाजालाही थोडासा त्रासदायक असू शकतो आणि फलंदाजाला सुद्धा. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 22. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं, परंतु एक षटकारही आला आणि 8 धावा खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण विकेट या षटकात आली आहे. अहमदचं षटक चांगलं राहिलं. पहिले 4 बॉलर हे फ्रेश आहेत, या स्पर्धेचा नियम आहे. आणि जर एखाद्या बॉलरला तुम्हाला दुसरी ओव्हर द्यायची आहे तर तुम्ही 5व्याच ओव्हरमध्ये आणू शकता. हा स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस हा सुद्धा नियम आहे या स्पर्धेचा, याची आपण नोंद घ्यायची. आणि आता बॉलिंगला ज्या खेळाडूने मीरा भाईंदरचं नाव मात्र भारतभर नेलंय, ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील मीरा भाईंदरच्या या युवा सिताऱ्याला खेळताना आपण पाहिलं. कबीर सिंग येत आहेत बॉलिंगसाठी. पाहूया दुसऱ्या बाजूला अमय आगाशे, हे सुद्धा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. याच गतीने धावसंख्या येत राहिली तर 55 पर्यंत जाऊ शकते खरी, परंतु पाहूयात दोन्ही बाजूला चांगले क्रिकेट पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील रथी महारथी आता भाईंदरच्या दिशेने निघाले सुद्धा या मान्सून धमाकामध्ये खेळण्यासाठी. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर आहे. पंचांनी आपले हात फैलावलेत, व्हाईट बॉल कळवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे आता 23 वर गेलेली आहे. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर पावसाचा वेग पाहायला मिळाला होता. पाऊस थोडासा उघडलाय, परंतु ऊन पावसाचा खेळ ज्या पद्धतीने वातावरणात सुरू राहील आणि क्रिकेटचा खेळही सुरू राहणार आहे. यावर्षी पावसाळी क्रिकेटच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पाहायला मिळत आहेत. म्हणजे सगळीकडे स्पर्धा होत आहेत. थोडासा कट पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु बॉल समोरून कट झालाय आणि त्याच्यामुळे 22 यांच्या हातात जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय. यावर्षी मुंबईत स्पर्धा आहेत. मीरा भाईंदरमध्ये, ठाण्यामध्ये आहेत, भिवंडीमध्ये आहेत, नवी मुंबईला आहेत, रायगडला आहेत, पुण्याला आहेत, कोल्हापूरला आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अगदी नाशिक, अगदी दूर दूरपर्यंत रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट सुरू झालंय. पुन्हा ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. थोडंसं बॅटरला बाहेर खेचण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला
आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. कबीरच्या नावाची का चर्चा आहे, आपल्या गोलंदाजीतून ते दाखवून देत आहेत. अमयला 2 बॉल त्यांनी डॉट टाकलेले आहेत. अप्परकट उसळी होती बॉलला. उसळीसह खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यामुळे धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 अधिकृत बॉलवर फक्त 2 रन आले. ते व्हाईट बॉल आहे आणि एक रन देखील आलेली आहे. म्हणजे कबीर सिंग यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली आतापर्यंत. मोहित तमायशेकर. बॅट फिरवली आहे. बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. पहिल्या प्रयत्नात थोडेसे घसरले. पाणी आहे, चिखल आहे नजमुल मंडल, परंतु पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कॅच नाही झाली आहे, परंतु 2 रन मात्र तिकडे मिळणार आहे. 26 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चांगली कामगिरी. धावा धावफलकावर. 1 विकेट माघारी परतलेली आहे. महेंदर बॉईज जे स्पोर्टची असणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. ज्या स्पर्धेमध्ये आज महाराष्ट्रभरातील खेळाडू इकडे दाखल होताना पाहायला मिळतील आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक देखील दाखवतील. कोण होणार चॅम्पियन मीरा भाईंदर नगरीमध्ये आज. चांगला टप्पावर बॉल टाकलाय. कबीर चांगली गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये त्यांनी केलेली गोलंदाजी वाखाणण्याजोगती राहिली. 5 बॉलमध्ये फक्त 4 रन खर्च केल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे आपल्या टीमचं कमबॅक केलंय. 26 वर ही धावसंख्या आहे. पहिल्या डावात 50 झाल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. त्याचा पाठलाग सहजगत्या दुसऱ्या डावामध्ये केला गेला पहिल्या मॅचच्या आणि आता दुसरी मॅच सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये आतापर्यंत 26 रन झालेले आहेत. कबीर पुन्हा एकदा पुल केलाय. वाह, अंदाज घेतला बॉलच्या उसळीचा आणि त्याच्यानंतर बॉल फेकून दिलाय लांब लचक. मोहित तमायशेकर एक युवा टॅलेंट आहे आणि ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा त्यांनी कसा स्ट्रोक मारलाय पाहायला आवडेल, कारण स्वतः प्रॉपर बॉडी पोझिशन बनवली आणि त्याच्यानंतर या बॉलच्या उसळीचा अंदाज घेत असताना मात्र स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. म्हणजे हे षटक दोन्ही टीमच्या बाजूने आता गेलंय, कारण 3 ओव्हरचा खेळ आता संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा धावफलकावर आहे. दोन दिवसात डावखरे हाताच्या फलंदाजाने मारलेला लांब वरचा षटकार. भावेश बाणुशाली गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत, ते आम्हाला सगळी माहिती पुरवत आहेत. निशांत पाटील ऑनलाईन स्कोरिंग करतायत. प्रतीक पाटील देखील आमच्या टेक्निशियन म्हणून खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. सर्वेश आणि कुशाल हे देखील चांगली कामगिरी करतायत कॅमेरामन म्हणून. आणि या भाईंदर बॉयजच्या जे स्पोर्टच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय म्हणजे चांगले क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मध्ये परिवर्तन केले जात आहे. विनीत येतात बॉलिंगला. पहिला बॉल थोडासा लांब आपटलाय, जास्त उसळी पाहायला मिळाली. पंच कळवत आहेत बॉलची उंची जास्त आहे, त्यामुळे व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 33 वर जाईल ही धावसंख्या. राजदोलीचे विनीत भगत यांना पण गोलंदाजीसाठी बरेचसे युवा खेळाडू या टीममध्ये या हंगामात समाविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि हे पावसाळ्यात बऱ्याच टीममध्ये आम्ही पाहतोय युवा खेळाडू आलेत आणि या सगळ्या युवा खेळाडूंना संधी ही आहे की स्वतःला तुम्ही जर पावसाळ्यात सिद्ध केलात तर टेनिस क्रिकेटच्या मॅचेस तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेटला आता मोठमोठ्या स्पर्धा होतात. तुमच्यासाठी नवी दालनं उघडी होतील. आपण प्रयत्न करा इकडे. या बॉलला थोडीशी उसळी पाहायला मिळाली खरी आणि पंच घोषित करतायत इकडे नो बॉल. पुन्हा एकदा उसळी होती आणि या धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे विनीत. राजदोलीचे विनीत भगत समोर अमय आगाशे. यावेळेला उसळी होती, त्याचा फायदा घेतला. बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय परंतु जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वा वा वा, अमय आगाशे यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. जब्बार पटेल यांचा जयत रे जयत आला होता. त्याचे
मुख्य कलावंत होते मोहन आगाशे आणि चैत्र जैत हा माइलस्टोन राहिला मराठी सिनेसृष्टीमध्ये आणि सध्या अमय आगाशे सुद्धा या मॅच मध्ये एक महत्त्वाचं काम करतायत. यावेळेला बॅट तर अगदी वेगात फिरवली आहे. जवळच पाणी आहे. पाण्यामध्ये बॉल थबकलाय. गोलंदाज मार्ग काढत पाण्यातून तिकडे निघालेले आहेत. तोपर्यंत एक धाव मिळणार आहे. चौथं षटक सुरू आहे. 41 धावा धावफलकावर. अमय यांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 41. चंद्रशेखर आगाशे म्हणून महाराष्ट्राचे एक रणजीपटू सुद्धा राहिलेले आहेत आणि अमय आगाशे खूप चांगली कामगिरी करतायत. मोहित अमायशेकर गेल्याही वर्षी या खेळाडूने पावसाळी क्रिकेटमध्ये खारच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा केला होता. या युवा खेळाडूने हा बॉल पाण्यात पडल्यानंतर खाली राहिलाय. याची चर्चा आम्ही करत होतो थोड्या वेळापूर्वी. पाण्यात बॉल पडल्यानंतर कधी खाली राहतोय किंवा कधी बाहेरही जातोय तेच पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल कसा टाकला गेला पुन्हा एकदा आपण पाहूयात. ॲक्शन चांगली आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा बॉल पाण्यात पडला. पाण्याचे तुषार चोहो बाजूला उडाले आणि बॉल यष्टीरक्षकांकडे. आयडियल टप्पा, एका चांगल्या टप्प्यावरची बॉलिंग म्हणावी लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉलने हलकासा हेलकावा घेतला. बॉल थोडासा टर्न देखील होताना पाहायला मिळाला आणि मोहित फुटवर्क अपुरं पडलं. लांबूनच काहीतरी एका पायावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एक षटकार आला. त्यानंतर पुन्हा कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. मोहित अमायशेकर 17 वर खेळतायत. अमय आगाशे 15 वर खेळतायत आणि चौथी ओव्हर सुरू आहे. आता वेगात टाकलाय. विनीत भगतचा वेग बरंच काही सांगून जातोय. वेगाने थांबवलंय आता विनीतने, हेही तेवढंच महत्वाचं आहे. थोडासा दबाव वाढवलाय. लगातारचे 3 चेंडू मात्र इकडे निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. मोहित अमायशेकर, विनीत भगत. यावेळेला डबल माइंड झाले स्ट्रोक खेळताना आणि 3 बॉल डॉट आले कारणाने मात्र त्यांना स्ट्रोक खेळणं बंधनकारक होतं. स्ट्रोक खेळलाही खरा, उसळी होती आणि कदाचित तो थर्ड मॅनला खेळायचा होता, परंतु तो खेळला मात्र अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा तिकडेही मिळणार आहेत आणि धावसंख्या या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे योग्य बॉल आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू आपला लॉस झालेला आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आणि शक्यतो बाहेरून कृपया विनंती असणार आहे बोलू नये. हा स्ट्रोक खेळताना त्यांनी उसळी देखील घेतली होती आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 43 आणि ही 43 धावसंख्या चांगली आहे. म्हणजे अजूनही 1 ओव्हर आहे आणि या एका ओव्हरमध्ये हे दोन्ही बॅटर जर पाहिलं तर मैदानात चांगली कामगिरी करतायत. मोहित 19 वर आहे, अमय 15 वर आहेत आणि इकडे 10-15 रन आले तर एक चांगली धावसंख्या बनू शकते आणि तो प्रयत्न मात्र त्यांचा असणार आहे. या
अहमद आलेत. आई बॉल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु 1 रन मिळेल. जवळच बॉल जातोय. 22 यांनी थ्रो केलाय. 1 रन मिळेल. या स्पर्धेचा नियम आहे 4 बॉलर तुम्हाला फ्रेश घ्यायचे. 5वी तुम्हाला जर एखाद्या बॉलरला 2 ओव्हर द्यायच्या तर त्यांनी 5वी ओव्हर टाकायची आहे. आणि हा गोलंदाज आपल्या इकडे पाहायला मिळतोय कोपरी ठाणेचे अहमद, युवा खेळाडू. हा बॉल पुढे केला होता, केला पुढे आणि पाठवला आमच्या मागे. चांगला फटका या ठिकाणी खेळला जातोय. वाह, षटकार खेळलाय मोहित तमायशेकर. चांगली कामगिरी करतायत आणि धावसंख्या टीमची 50च्या पुढे जाताना पाहिलं. ॲक्शन रिप्लेमध्ये मोहित कंट्रोल या स्ट्रोकवर, फुटवर्क, बॉडी पोझिशन, अगदी चेंडूच्या रेषेत येणं हे सगळं पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. पन्नास धावा फलकावर 4 यंगस्टर्स. भावेश या यंगस्टरला संधी देखील देताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करतात यंगस्टर सुद्धा. दुसऱ्या बाजूला मोहित तमायशेकर यांनी केली चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर अमय आगाशे यांची साथ देखील पाहायला मिळते. मोहित पोचले 25 वर. 4 बॉल अजूनही बाकी आहेत या डावातील. मॅच नंबर 2 आपण पाहतोय. हा बॉल पाण्यात पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. भावेश थ्रो करण्याचा प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत एक धाव तिकडे पूर्ण होईल. धावसंख्या 51 वर जाते. ओव्हर नंबर 5, शेवटचं षटक या पहिल्या डावातील. मॅच नंबर 2 आहे आजच्या दिवसातील. विरार बॉईजने पहिल्या सामन्यात विजय प्राप्त केला आणि आता दुसऱ्या सामन्यात कोण जिंकणार? रॉयल वॉरियर सिफा स्ट्रायकर विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी असा हा सामना आपल्या भेटीला आलाय. लेग स्टंपच्या बाहेर टप्पा चूक नव्हता, त्यामुळे पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात व्हाईट बॉल आहे. काल याच मैदानात कबीर सिंगने बॅटिंगमध्ये कालचा दिवस गाजवला. 100 पेक्षा जास्त धावा त्यांनी केल्यात. काल त्यांनी हाफ सेंचुरी सुद्धा केली या मैदानामध्ये. परंतु आज सकाळी जयेश शेजवळचं अर्धशतक चर्चेचा विषय राहिला. हा बॉल थोडासा पुढे होता पुन्हा एकदा, कारण ज्यावेळेला मैदानात चारी बाजूला पाणी आहे साठलेलं, अशा परिस्थितीमध्ये बॉल ट्रॅव्हल जास्त होत नाही आणि तेच झालं. बॉल जवळच थांबला आणि इकडे रनआउटची विकेट येताना पाहिलं मिळते. धक्का बसलाय. आणखीन एक अमय आगाशे बाद होत आहेत. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर काही चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 54 झाली आहे. - 53 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका येईल का? कारण चांगली गोलंदाजी केली या सगळ्या युवा गोलंदाजांनी. मोहित परंतु एका बाजूने किल्ला लढवत आहेत. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. 25 धावांवर ते बॅटिंग करतायत आणि अहमद पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. युवा खेळाडू आहेत. चांगल्या टप्प्यावरची बॉलिंग पाहायला मिळाली त्यांची आज. श्रीनिवास नॉन स्ट्राईकला येत आहेत, तर स्ट्राईकवर मोहित तमायशेकर जे डावाचे हिरो आहेत आतापर्यंत. पुल करण्याचा प्रयत्न, बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आला. अहमद युवा खेळाडू आहेत आणि खूप चांगले टॅलेंट दाखवत आहेत. बॉलला उसळी देण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. बायच्या स्वरूपातील एक धाव सादिक राजापूरकर सर कळवत आहेत आणि आता मात्र 54. श्रीनिवास मौर्य बॅटिंगसाठी धडाकेबाज बॅटर, सिक्सर किंग बॅटिंगसाठी आलेत आणि अहमद आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करतायत. त्यांना आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. भावेश आहेत तिकडे, फेकी केली जाते आणि बॉल थोडासा बाजूला गेलाय. एक धाव मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय का? परंतु त्या प्रयत्नात एक वरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली आहे 55. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 56. आपण पाहतोय मीरा भाईंदर बॉईजची जे स्पोर्टची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. दुसरी मॅच सुरू आहे आणि दुसरी मॅच ज्यावेळेला दुसऱ्या डावात जाईल त्यावेळेला रॉयल वॉरियर सिफा स्ट्रायकरचं आव्हान 56 धावांचं सिल्वर स्टार पार करेल का ते मात्र आपल्याला पाहायचंय.
खूप छान दृश्य पाहायला मिळते आजूबाजूचं. थॉमस डायस लवकर बाद झाले, 2 धावा त्यांनी केल्या. मोहित यांनी केल्या. 25-16 चेंडूंचा सामना त्यांनी केला. अमय आगाशे 10 चेंडूमध्ये 17 धावा केल्या. श्रीनिवास यांची 1 आणि अशा रीतीने धावसंख्या झाली आहे 55. जिंकण्यासाठी पाहिजे 56. बॉलिंगमध्ये अरुण 1 षटक टाकलं. 14. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, थोडेसे महागडे राहिले. अहमद मात्र चांगली गोलंदाजी केली, 1 विकेटही घेतली. 18 धावा खर्च केल्या. कबीरच्या एका षटकामधील 10 आणि विनीतच्या एका षटकामधील 11 हे वैशिष्ट्य राहिलं. पहिली विकेट 15 दुसरी विकेट 53 परंतु पाहूयात आता दुसऱ्या डावामध्ये काय घडणार. आणि दुसरा डाव ज्यावेळेला सुरू होईल, गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक असा समालोचनातील सितारा पुढे येतोय ज्यांनी मात्र महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन समालोचन केलंय. मोठमोठ्या स्पर्धा समालोचन करताना पाहायला मिळत आहेत. मीरा भाईंदरचं नाव करतायत. या मनीष पाटील सरांना ऐकूयात. धन्यवाद चंदू सर. 30 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे. बघा, लक्षात घ्या, आता आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत आणि पुढील सर्व सामन्यांची काळजी घेत असताना एक माहिती आम्हाला पंचांकडून आलेली आहे की जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे तर ऑन फील्ड प्लेयर्सने रिव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणजे ते बॉलिंग टीम असेल किंवा बॅटिंग टीम असेल, तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा आहे, तुम्हाला कुठल्या निर्णयावरचा आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्हाला लागलीच मैदानाच्या आतून आक्षेप घ्यायचा आहे. बाहेरून सूचना घेऊन जर तुम्ही रिव्ह्यू मागितला तर त्याला आपण गृहीत धरणार नाही आहोत. सिल्वर स्टार या संघाला पूर्ण करायचे आहे 30 चेंडूंमध्ये 56 धावा, 56 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. हे विहंगम दृश्य अवर लेडी ऑफ नाझरेत ग्राउंडचं वाईड अँगलवर आपण या मैदानाला पाहतोय. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर कित्येक विक्रम नोंदवले गेलेले आहेत, कित्येक क्रिकेटपटू घडलेले आहेत. वेलिंग्टन रॉड्रिक्स यांनी स्पर्धांचं शतक सुद्धा या मैदानावर पूर्ण केलेलं आहे. आयोजक ही भूमिका त्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, याच धर्तीवर वेलिंग्टन रॉड्रिक्स यांचं काम राहिलेलं आहे. आदरणीय गिल्बर्ट शेट मेंडोन्सा यांना श्रद्धांजली देत असताना आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि आता आपण जो 70 स्पोर्ट्सचा लोगो पाहतायत तो 2019चा लोगो रिक्रिएट केलेला आहे 2026ला. तर याच ठिकाणी मुर्दाराई मुरवा या परिसरातलं क्रिकेट जगासमोर आणण्याचं काम आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या वतीनं जे करत आहेत असे सचिव मंडळाचे आदरणीय भगवानजी पाटील यांना मी निवेदन करतो. आपण व्यासपीठावर यायचा आपला स्वागत सन्मान केला जाणार आहे. भगवानजी पाटील राई आपला स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. शिफा स्ट्रायकर्स वसीम कन्नड यांची ही टीम गटसी क्रिकेट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच आता सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्या सूचना दिल्या जातात की आपल्याला या दुसऱ्या डावामध्ये नेमकं काय करायचंय. प्रत्येक नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तसंच प्रत्येक सामन्याच्या 2 बाजू असतात. पहिल्या डावामध्ये एक टार्गेट नसतं पण दुसऱ्या डावामध्ये एक टार्गेट येतं. चला भगवान पाटील साहेब या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान वेलिंग्टन रॉड्रिक्स यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव आदरणीय भगवानजी पाटील, नेहमीच क्रिकेटसाठी त्यांचं योगदान राहिलेलं आहे, त्यांचा सन्मान होत आहे. स्टॅनली गोम्स यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. आदरणीय भगवानजी पाटील यांचा प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं ही तर परंपराच आहे आणि त्याचमुळे हा सन्मान आपण 70 स्पोर्ट्सवर पाहत आहात. भगवानजी पाटील यांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये होतोय. धन्यवाद भगवानजी, आपण पुन्हा एकदा आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. 2 पंच पोहोचतायत नितेश कदम सर आणि सादिक राजापूरकर सर ऑनफिल्ड अंपायर्स आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण अजित म्हात्रे सरांना पाहतोय. आमचे स्कोरर पुन्हा एकदा भावेश भानुशाली, काल सुद्धा त्यांचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे. प्रॉपर अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि 70 समोरचे स्कोरर निशांत पाटील, प्रतीक पाटील आमचे टेक्निकल हेड आहेत या स्पर्धेचे आणि आमचे 2 एस कॅमेरामॅन कुशल चौधरी
आणि सर्वेश पालव. चांगलं काम. अपडेट्स ऑनस्क्रीन तुम्हाला व्यवस्थित अपडेट्स मिळतात, मॅच समरीज तुम्हाला मिळत आहेत, इंडिव्हिज्युअल स्टॅट्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना तो सुखद अनुभव मिळाला पाहिजे घर बसल्या, आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चला, लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल तिसरं पर्व मीरा भाईंदर बिग बॅशचं. आयोजन आहे NP स्पोर्ट्स परिपेकरचं, आणि ही स्पर्धा 14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आपण पाहणार आहोत. नव्या स्वरूपात, भव्य स्वरूपात ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि मॅचचं शेड्यूल: पहिला सामना NP स्पोर्ट्स परिपॅकर्स वर्सेस व्हाईट ईगल या दोन संघांदरम्यान झाला, आणि व्हाईट ईगल या संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे. दुसरा सामना चालू आहे सिल्वर स्टार वर्सेस शिवा स्ट्रायकर्स. यानंतर फर्स्ट हाफ आपण क्लिअर करणार आहोत, त्याचमुळे व्हाईट ईगल्स आपले खेळाडू एकत्रित करून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण दुपारच्या सत्रामध्ये फोर्ट स्ट्रायकर्स वर्सेस ताई पेकर्स हा सामना पाहू, आणि त्यानंतर वायू 11 बोनकोडे वर्सेस रॉयल्स टर्नर्स विक्रोलियन्स ही लढत तितकीच रंजक ठरणार आहे. आणि या सर्व शेड्यूलला आपण पाहणार आहोत. ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते GS स्पोर्ट्स, गिरीश स्पोर्ट्स, प्रीमियम क्वालिटी, मॅक्सिमम परफॉर्मन्स, वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या वजनाच्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या बॅट्स तुम्ही मॅन्युअली बनवून घेऊ शकता GS स्पोर्ट्स कडून. चला, वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अपडेट्स घेऊया या महत्वपूर्ण लढतीचे. पाहूया व्हाईट ईगल्स ही टीम कोणत्या टीम सोबत दोन हात पुढच्या सामन्यात करणार आहे. तर आता दोन फलंदाज पोहोचतायत सिल्वर स्टार्सचे मैदानाच्या आतमध्ये. सूरज केणे आणि तर नजमुल मंडल आणि सूरज खेडे हे दोन फलंदाज. चला, दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर सिल्वर स्टार आणि शिफा स्ट्रायकर. चला, मैदानात प्लेयर तर तुमचे पोहोचलेले आहेत, पण त्या खेळाडूंची माहिती आणि स्कोर तपासण्यासाठी दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर पाहिजे. तर बॉलिंग बॉलर येत आहेत राज सिंग येत आहेत शिफा स्ट्रायकर्स. जसा मी उल्लेख केलाय की गटसी क्रिकेट पाहायची इच्छा प्रत्येक प्रेक्षकाची आहे, आणि त्याचमुळे ते क्रिकेट जे एकतर्फी नसावं हेच प्रत्येक न्यूट्रल प्रेक्षकाला वाटत असतं. आणि त्याचमुळे पाहूया ही लढत तशीच होते का, शेवटच्या षटकापर्यंत तो निर्णय प्रलंबित राहतोय का, त्यासाठी ते प्रयत्न दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय का. हे मैदान तुमच्यासाठी सज्ज झालेलं आहे, तर तुम्हाला द्यायचा आहे तुमचा तो वरच्या दर्जाचा परफॉर्मन्स. आणि पाहूया तो परफॉर्मन्स या डावात कोणाचा स्कोर कार्डवर दिसून येतोय. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी राज सिंग पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात, आणि स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहे सूरज केडे. पुढचा बॉल डावातला पहिला ऑनसाइडला बॉलला खेळले दिशा देत असताना स्पर्धेला क्षेत्ररक्षक नाहीये. वसीम स्वतः बॉलवर पोहोचले तोपर्यंत एकाच धावेची इच्छा होती, कारण सुरुवातीलाच घाई गडबड करण्याचा मानस फलंदाजांचा नाहीये. सुरुवात झाली सिल्वर स्टार या संघाची. 56 धावांचा पाठलाग आहे. स्कोर कार्डवर एक धाव. नजमुल मंडल आता स्ट्रायकर्स एंडला आहे. काल देखील आपण हेच चित्र पाहिलं होतं की कुठलाच खेळाडू इमॅजिनरी 30 सर्कलच्या आतमध्ये नाहीये. सर्वच्या सर्व खेळाडू हे आउट सर्कलमध्ये आहेत, बाउंड्री रोपच्या अगदी जवळ आहेत. कारण थोडीशी मदत मिळते जेव्हा बॉल तुमच्याकडे वेगाने येतो, गवतामध्ये रेजिस्ट होतो, पाणी आहे, पाण्यामध्ये थांबतो. अशा वेळेला तुम्ही पुढे जाऊन बॉलला व्यवस्थित गॅदर करू शकता, आणि तीच रणनीती प्रत्येक संघाची. लेग स्टंप सोडून जातोय बॉल. ही लाईन अँड लेंथ नकोय. खरं तर या खेळपट्टीवर गोलंदाजाला फारसा ॲडव्हान्टेज आहे, कारण वाईड लाईन जी आहे ती खूप रुंद आहे, आणि अशा वेळेला काल देखील गोलंदाजांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला. पहिल्या सामन्यात सुद्धा गोलंदाजांनी त्याच गोष्टीचा फायदा उचलला, पण राज या ठिकाणी पिचिंग करताना थोडासा गडबडला. एक्स्ट्रा रन मिळते सिल्वर स्टार्सला. धावसंख्या बिनबाद 2. पुढे ठेवलेला बॉल कुठे सोडेल नजमुल. बॉलला हवेत खेळलंय, एलिव्हेशन मिळालंय, लॉंग ऑन क्लिअर केलंय, चेंडूला दिली हवा, आणि षटकार खेचून नजमुलने डाव सुरू केला नवा. लॉंग ऑन क्लिअर, सिक्सर. आठ झाल्या. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. ड्रायव्हिंग लेंथवर होता आणि ती तयारी होती लॉंग ऑनला खेळण्याची. बी मध्ये नजमुल खूप चांगले खेळतात आणि त्याचंच प्रमाण त्यांनी हा षटकार खेचून दिलेला आहे. स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर केलाय. राज हा सुद्धा एक प्रतिभावंत गोलंदाज आहे. अँगलचा यूज करून उजव्या हाताच्या फलंदाजाला रोखण्यासाठी त्याचा वापर केला जातो. वसीमकडून त्याला तेच हवंय,
पण पाहूया आता ते देतोय का. आउटसाइड स्लिप नाहीये बॉल मागे. थर्ड मॅनच्या शतषकाला पुढे यावं लागेल. अमय बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. प्रत्येक षटकामध्ये 11 धावा गोळा करायच्या आहेत आणि त्यापैकी जो एक मोठा स्ट्रोक यायला हवा होता तो मोठा स्ट्रोक आलेला आहे. स्कोर झालेला आहे 9-27 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. चढ उतार आवश्यक आहे कुठल्याही डावामध्ये आणि ते चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत एकही डॉट नाही. फलंदाज ऍक्टिव्ह राहिलेत. एलिव्हेशन नव्हतं, ऑन साइडला पुल केलं आणि हा पॅरलल स्ट्रोक खेळलेला आहे. सूरज केणेने मिड विकेटला टार्गेट करताना या षटकातला दुसरा षटकार सिल्वर स्टारसाठी. वसीम मागून मार्गदर्शन करतोय पण त्या गोष्टीला व्यवस्थित लक्षात घेतलं जात नाही राजकडून. राज जो एक एस बॉलर आहे, लीड बॉलर आहे, ज्याच्याकडून इकॉनॉमिकल राहायचंय ती अपेक्षा वसीम यांना होती पण आतापर्यंत थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत. 4 चेंडूंमध्ये 15 धावा सिल्वर स्टारच्या धावफलकावर. दॅट वॉज बेटर. पंच केले बॉलला. थॉमस पोचतील बॉलवर. कव्हर्सला डीप मधून दुसऱ्या धावेची इच्छा होती सूरजची पण नकार दिलेला आहे नजमुलने. कारण आतापर्यंत सर्व काही ओके चाललेलं आहे. पार्टनरशिप बिल्टअप होते. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे घाई करण्याचा मानस नजमुलचा नाहीये. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 16 झाले. 25 चेंडू 40 ची गरज आहे. 25 बॉल्स अँड 40 रन्स रिक्वायर्ड टू विन सिल्वर स्टार. परफेक्ट पिचिंग. वाईड यॉर्कर. हेच तर करायचंय. जे शेवटच्या बॉलवर केलं ते या पूर्ण षटकामध्ये करायचं होतं. अँगल तर तुम्ही व्यवस्थित वापरताय. तुमच्याकडे कटर्स आहेत. त्याचा वापर करत असताना पिचिंगवर लक्ष द्यायचं होतं आणि शेवटचा बॉल रातचा डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सिल्वर स्टार संघाची धावसंख्या 16 झालेली आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 40 ची गरज. जर या खेळपट्टीला व्यवस्थित अॅनलाइज केलं तर गोलंदाज सुद्धा भाव खाऊन जाऊ शकतात. आणि त्याचमुळे पहिल्या षटकावर रातचा तोच प्रयत्न होता पण नजमुलचा एक षटकार आणि एक षटकार सूरजचा. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या षटकाची जबाबदारी पूर्ण केली. आता पाहूया यानंतर गोलंदाज कोण येईल या दुसऱ्या षटकासाठी. नवीन गोलंदाज फकीरा सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. पहिलं षटक जरी खर्चिक राहिलंय पण आता काउंटर अटॅक करण्यासाठी वसीम वापरतायत फकीराचा पर्याय. आता पाहूया हा पर्याय काम करून जातोय का. सुरुवात तर सिल्वर स्टारची योग्य राहिले. शॉर्ट छेडण्याचा प्रयत्न. थॉमस आहेत कव्हर्सला. बॉलला चेस करतायत. अंतर थोडंसं कमी पडलं. बॉलवर ते पोहोचू शकले नाही. 2 धावा तर पळून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकर साईडला थ्रो येईपर्यंत 3 धावा सुद्धा पळून पूर्ण केलेल्या आहेत. दोन्हीही चपळ असे फलंदाज खेळपट्टीवर असताना तो ताळमेळ जुळला. कॉलिंग झाली आणि 1ला 2 मध्ये आणि 2ला 3 मध्ये परावर्तित केलेला आहे. 3 धावा वाढत्या. स्कोर झाला 3च्या मदतीने 19 धावा. 19 विदाउट लॉस आफ्टर 7 डिलिव्हरी. 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे. सिल्वर स्टार चांगल्या स्थितीमध्ये. ज्या वेगानं जायचंय त्या वेगानं आतापर्यंत सिल्वर स्टार संघ जातोय. बाउन्सर आहे यावेळेस. योग्य डिलिव्हरी पण वसीम यांच्याकडे चूक झाली. थ्रो नॉनस्ट्रायकर साईडला झाला आणि पाहूया फलंदाज बाद. एक फक्त कॉल चुकला आणि तोच चुकलेल्या कॉलचा फायदा शिफा स्ट्रायकरच्या फलंदाजाला विकेट किपरला उचलता आला. विकेट किपरने रिले थ्रो केला फकीराकडे. फकीराने स्टंप हिट केली आणि मग हा पहिला फलंदाज सिल्वर स्टारचा नजमुल होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. ऍक्शन रिप्ले पाहूया. फकीरा नेमका कसा बाद झाला. कारण या ठिकाणी तयारी नव्हती फकीराची पण त्यानंतर फकीरा बॉलवर पोहोचले बघा आणि त्यानंतर बॉल गॅदर करून योग्य एंडला मिडल स्टिकवर तो अटेम्प्ट घेतला. बँग ऑन टार्गेट. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये ताळमेळ खूप महत्वाचा आहे. वसीम सुद्धा नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो करू शकतो. आणि आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये संवेद व्यवहारे पोहोचत आहेत. नजमुल बाद झालेले आहेत. चला घाई करा मित्रांनो. यानंतर व्हाईट ईगल्स वर्सेस या सामन्यात जो संघ जिंकणार आहे त्या संघाशी लढत आपण पाहणार आहोत. नजमुल थोडा नाराज आहे, निराश आहे. कारण जर सर्व काही सुरळीत चाललेलं आहे तर मग एक कॉल चुकल्यानंतर मग त्या चुकलेल्या कॉलचा भुर्दंड संघाला लागू शकतो.
चांगली पार्टनरशिप झाली, स्ट्राईक रेट दोघांचा चांगला होता, ज्या वेगानं जायचंय त्या वेगानं संघ पुढे चालला होता. पण आता ती धाव सूरजला हवी होती आणि ती धाव घेत असताना नजमुलला परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. सनवेद व्यवहारे नॉन स्ट्रायकर साईडला, स्ट्रायकर साईडला असतील सूरज खेणे. 22 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. 22 बॉल्स अँड 37. चला चला मित्रांनो, घाई करा. ओपन लॉट आहे आज. 8 सामन्यांचं शेड्यूल आहे आणि आपल्याला सर्व काही सुरळीत करायचे. 12:30 वाजलेत आणि दुसरा सामना चालू आहे. यानंतर आणखी 6 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे फायनलचा सामना जास्तीत जास्त षटकांचा होण्यासाठी सर्व सामने वेळेत संपले पाहिजेत. वारंवार आम्ही त्या सूचना करू. कमीत कमी षटकांचं क्रिकेट तितकं मजेदार नसतं. पुढचा बॉल ऑन साइडला पुल केले, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. स्क्वेअर लेग क्लिअर करते, स्ट्राईक रोटेट झाली. जरी फलंदाज नजबुल बाद झाला पण सूरज खेळेने उचलली जबाबदारी. षटकार आलाय सूरजच्या बॅटमधून. प्रॉपर पुल. या मैदानात ज्या झोनमध्ये जास्तीत जास्त धावा मिळत आहेत तो आवडीचा झोन सूरज खेडेचा. मिड विकेट पासून स्क्वेअर लेगला खूप चांगलं ते खेळतात. वेट अँड वॉच पॉलिसीवर त्यांनी जास्तीत जास्त भर दिलेला आहे आणि त्याचमुळे टप्पा पडल्यानंतर बॉलची वाट पाहून बॉलला स्क्वेअर लेगला खेळलं, पुल करून तो षटकार वसूल केला. धावसंख्या सिल्वर स्टारची 25 झाले. 25 लॉस ऑफ 1. आता रिक्वायर्ड रन रेट थोडासा कमी झाला. 8.86. 21 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. आव्हान सोपं करण्याचा प्रयत्न सूरज खेडेचा, ज्याने 5 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्या सिल्वर स्टार साठी. क्या बात है, हेलिकॉप्टर थेट लँड होईल. स्ट्रेच लॉंग ऑफ सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर. फॅन्टॅस्टिक बॅटिंग, फॅब्युलस बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग, नॉन स्टॉप बॅटिंग सूरज खेडेची. कॅप्टन आहे आणि कॅप्टनने जबाबदारीचा स्वीकार करत असताना सुरुवातीचा क्रमांक मी का माझ्याकडे ठेवतो त्याचं उत्तम उदाहरण सादर केलेलं आहे. 20 चेंडूत 25 धावांची गरज. शिपा स्ट्रायकर्स आता तो विचार करावा लागेल. अडचण जरी वाढली आहे पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असते, ते उत्तर शोधावं लागेल. पद्धत जर चुकली तर पद्धत सुधारावी लागेल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळेल का यानंतर. नाही, ती जबाबदारी पूर्णपणे सूरजनेच निभावलेली आहे. संपूर्णच येणार हा सामना, तेच त्यांनी उद्दिष्ट बाळगलेलं आहे. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेटला सिक्सर. लगातार 3 षटकार आलेले आहेत फलंदाज सूरज खेडेच्या बॅटमधून. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये जसं जयेश शेजवळने फिनिश केलं तसंच कुठेतरी आता वाटतंय की सूरज खेडे सुद्धा फिनिश करतोय की काय. कारण बघा ना, फकीराची सुरुवात या षटकाची ट्रिपलने झाली. पुढच्या बॉलवर रनआउट झाला नजमुल आणि त्यानंतर लगातार 3 षटकार सूरजच्या बॅटमधून सिल्वर स्टार संघाला मिळाले. धावसंख्या 37 झालेली आहे. 37. पुढचा बॉल फकीरा. चांगला बॉल. फकीराने उशिरा अचूक लेंथवर बॉल ठेवलेला आहे. पण पाहूया पंचांचा निर्देश नेमका काय येतोय. एक धाव तर पूर्ण केली आणि ही लेग बाईटची धाव मिळते. 2 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 38. सिल्वर स्टार 38. लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 18 चेंडू 18 धावा. 18 बॉल्स 18 रन्स. चला चला, नवीन बॉलर कोण येईल. राज पुढे येतोय पण पाहूया नेमका नंबर कोणाचा लागतो. अरे हे सर्व आमचे चाहते तुम्हाला पाहायला मिळतात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट असलं आणि जर आयोजकांकडून बसण्याची उत्तम व्यवस्था असली तर मग प्रेक्षक आपसुकच मैदानात येतात आणि मोठ्या संख्येने येतात. त्यातल्या त्यात आपण नाझरेत ग्राउंडवर आहोत, ज्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या व्ह्यूने आपल्या आवडीच्या खेळाडूला पाहता येतं आणि म्हणूनच आकीब येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी आकीब येत आहेत. मला अजून आठवतंय वसीम हा इतका झुंजार कॅप्टन आहे की तो पराभवाला सुद्धा विजयामध्ये परावर्तित करू शकतो. इतका तगडा अनुभव वसीम यांच्याकडे आहे. तर पाहूया आता त्यांनी वापरलाय आकीबचा पर्याय तिसऱ्या षटकासाठी. पण सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल आहे. 18 चेंडूत 18ची गरज आहे सिल्वर स्टार टीमला जिंकण्यासाठी.
स्कोर 51 झालाय आणि सूरजच्या 41 आणि त्यामध्ये आणखीन 6 धावांची भर पडते. दाखवलाय दम, मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम आणि सामन्यावर सुद्धा पकड बनवलेली आहे. सामना जिंकलाय सिल्वर स्टार भिवंडी हार्ड लक शिपा स्ट्रायकर्स मुंबई. चला टॉस करूया. व्हाईट इगल्स आणि सिल्वर स्टार टॉससाठी आणि सामनावीरचा पुरस्कार जातोय सूरज केणे. 47 11 चेंडू 47 धावा. सूरज केणे कॅप्टन इनिंग त्यांनी सादर केलेली आहे. आपण एनपी स्पोर्टची टी शर्ट देणार आहोत सूरज केणेला. सामनावीरचा हा पुरस्कार आणि टॉस होईल. सामना 4 षटकांचा व्हाईट इगल्स वर्सेस सिल्वर स्टार. चला दोन्ही कॅप्टन या. व्हाईट इगल्स आणि सिल्वर स्टार कॅप्टन टॉससाठी यायचे फास्ट. मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. मोहित ज्यांनी शिपा स्ट्रायकर साठी सुरुवात दिली पण त्यानंतर अमेय यांनी ती साथ निभावली. थॉमस डायस यांच्याकडून अपेक्षा होती. थॉमस यांनी काल अर्धशतक सुद्धा या मैदानावर पूर्ण केलेलं आहे. तर त्यांच्याकडून त्या खेळाची अपेक्षा होती पण त्यांना फक्त 2 धावा बनवता आल्या आणि पहिल्या डावामध्ये शिपा स्ट्रायकरच्या 55 धावा. चला आपण सामनावीरचा पुरस्कार देऊया. चला भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार सूरज केणे यांना देत आहोत आणि दोन्ही कॅप्टन रेडी सुद्धा आहेत. टॉस सुद्धा होईल. या सूरज केणे फॅन्टॅस्टिक बॅटिंग. जणू काही या मैदानावर तो रोज खेळतो असंच जाणवलं खेळत असताना सूरज. म्हणजे चौफेर फलंदाजी, मेरीवर खेळलेली फलंदाजी आणि त्यातल्या त्यात या मैदानाची जी रेंज आहे ती ओळखून खेळलेली फलंदाजी सूरज केणेची. अभिनंदन. टी शर्ट परिधान करून तुम्हाला पुढचा सामना खेळायचा आहे. टॉस होईल. चला टॉससाठी या. व्हाईट इगल्स. येस सामना 4 षटकांचा आहे. 4 बॉलर्स तुम्हाला यूज करायचे. ओके चला 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 आपण लगेच